नमस्कार. रुचिरा या कार्यक्रमात तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहे माझा खास मित्र आणि मास्टर शेफ विवेक नर. विवेक, पुन्हा एकदा नक्कीच तू काहीतरी मस्त फ्युजन रेसिपीज, तुझ्या स्वतःचे इनोव्हेशन्स आणत असतोस आमच्या शोवर. तर आज तू आम्हाला काय दाखवणार आहेस? आज जी रेसिपी आपण पहिली बनवतो, फ्युजन असं बोलता नाही येणार, पण थोडंफार आहे. क्विक रेसिपी आहे. ओके. आपण बनवतो बोंबलाची करी. वाव, बोंबील सगळ्यांना आवडतो. हा, बोंबील सगळ्यांना आवडतोच. तर आपण फ्रेश बोंबील घेतलेत त्यासाठी, हे बनवण्यासाठी. नंतर कोथिंबीर, खोबरं, ओलं खोबरं आणि हिरवी मिरची, त्यात लसूण आणि आलं टाकलंय चवीनुसार. ते ग्राइंड करून घेतलंय, जेणेकरून आपलं एक वेळ कमी. कारण बहुतांशी काय होतं, लोकांना फिश करी वगैरे बनवायचं, इन्स्टंट काहीतरी बनवायचं आहे, पण वेळ नसतो. तर अशा वेळेला ही ट्रिक वापरू शकता तुम्ही. ही पेस्ट बनवून ठेवा. पेस्ट अशी बनवून ठेवायची घरी फ्रीजमध्ये आणि कधी वापरता. आणि वाटप म्हणून पण तुम्ही वापरू शकता. फक्त काय, मी यामध्ये मीठ टाकलं नाहीये, कारण का जेव्हा आपली ती करी पूर्ण रेडी होईल त्यावेळेला ते ऍडजस्ट करायचं. ओके. सेम त्या वाटपामध्ये तुम्ही चिकन करी पण बनवू शकता. ओके. एक कॉमन बेस झाला. हो. इव्हन व्हेजिटेबल, तुम्हाला जर व्हेजिटेबल बनवायचे आहेत, व्हेजिटेबल कॅबेज फुग्यात वगैरे ह्या रेसिपीज असतात, तर त्यामध्ये साधी कोबीची भाजी आपण बनवतो ना, त्यामध्ये वाटप टाकायचं, मस्त की त्याला कुक करायचं, धमाल. मस्त. म्हणजे वेगळं असं डाळीची गरज नाही, त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. यापुढे अजून काय साहित्य आहे विवेक? साहित्य आपण हे जे पेस्ट घेतली तर आहेच, त्याबरोबर आपण आलं आणि कढीपत्ता घेतलाय, कांदा, लाल मिरचीच्या फ्लेक्स घेतलेत, लाल मिरची, हळद, टोमॅटो, चॉप्ड अनियन, ते सगळं डाईस केलेले आहेत, अगदी रफली कापलेले आहेत. ओके. आणि चवीनुसार मीठ वापरणार आपण त्यामध्ये. मुख्य इन्ग्रेडियंट यामध्ये काय, टोमॅटो तर वापरतोच आहे, पण त्याबरोबर या बोंबलाची चांगली टेस्ट एकदम उभरून येण्यासाठी ना, त्यामध्ये मी वापरलाय कोकम. कोकम ऑलवेज फिश मध्ये कोकम थोडा घालतात. तर ते मी मॅरिनेट करून घेणार पहिले, आणि जास्त वेळ लागत नाही. हे बोंबील तू आधी नीट कापून घेतलेस का? हा, कापून त्यामध्ये एक स्लांट दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो मसाला माझा जो आहे तो सगळा त्यामध्ये गेला पाहिजे. आणि हे सगळं साफ करून घेतलेलं आहे व्यवस्थित. ओके. तर आता त्याला मॅरिनेट करून घेतो. हे कोकमाचं आधी पाणी तू करून घेतोय? हो, ते पाणी त्यामध्ये टाकून घेतो. आणि विवेक, ही रेसिपी एक्झॅक्टली आहे कुठूनची? ही रेसिपी म्हणजे बहुतांशी कोस्टल लाईन मध्ये आगरी क्युझिन आहे, नंतर कोकणी, आमचं मालवणी क्युझिन जे आहे, जेवण आहे, त्यामध्ये हे बनवलं जातं. आणि कोस्टल क्युझिनचा तुझा स्वतःचा रिसर्च खूप आहे. हा, रिसर्च म्हणजे खाण्याचा पण रिसर्च आहे, कारण मला आवडतं. हा, फिश वगैरे मला खूप आवडतं, तर ते त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलं. थोडी त्यामध्ये लसूण टाकली. अख्खा का सेवल्या लसूण? थोडा क्रश केलेला आहे. आणि त्याला सगळं आलं. आता चवीनुसार फक्त त्यामध्ये मीठ टाकायचं. थोडं मीठ टाकाल त्यामध्ये. आता कमी टाकायचंय, कारण मला नंतर परत ते ऍडजस्ट करेन मी करी बनवताना. ओके. आणि आजची आपली जी दुसरी रेसिपी बनवणार आहोत ती इनोव्हेटिव्ह आहे, ती पण याच प्रकारे बनवणार आहोत. बेस आपला बोंबीलच असणार आहे. तर हे मॅरिनेट करून घेतलेत मी, तर त्यातले अर्धे मी दुसऱ्या रेसिपीसाठी काढून घेणार आहोत. तर आम्ही अर्धे बोंबील नेक्स्ट रेसिपीचे काढून घेतलेत. विवेक, आता हे मॅरिनेट करत किती वेळ आपण ठेवू शकतो? हे जास्त वेळ ठेवायचे नाहीत, कारण फिश पण एक असं परिशेबल आहे, हायली परिशेबल आहे. तर जास्तीत जास्त एक 5-10 मिनिट खराब होऊ शकते, कमी वेळ ठेवायचं. 5-10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आणि इन्स्टंट लगेच बनवायचं. कारण मच्छी आहे तर ती ताजीच मजा येते, फ्रेशली फ्रेश. तर तेल थोडं त्यामध्ये आपल्याला वापरावं लागेल. परत एकदा कोस्टल फ्लेवर आहे म्हणून थोडं कोकोनट तेल वगैरे वापरू शकतो का आपण? याला कोकोनट ऑइल वापरू शकतो, चांगला फ्लेवर येईल त्यामध्ये. नारळाचं तेल वगैरे थोडंसं नक्कीच वेगळं. पण अगदी कमी तेल वापरलंयस तू विवेक ह्याला. लसूण टाकली, परतून घ्यायची. थोडासा हलकासा कांदा घेतला. ओके. अगदी बेसिक काही त्यामध्ये देऊ तुम्हाला. चांगलं परतून घेऊया. तर हे कांदे शिजून येतातच आहे. थोडे गोल्डन झालाय, लसूण गोल्डन झालाय. थोडं लसूण गोल्डन झालं, थोडं मीठ टाकून घेतलं मी. ओके. आणि ते चांगले परतून घेऊया. ओके. सिम्पली म्हणजे काही कठीण नाहीये. थोडीशी मिरची मी घेतली, हिरवी मिरची. ती पण मी मोठेच तुकडे करून नाही करतोय, कारण समजा वाटलं तर आपण ती बाजूला काढू शकतो. ओके. जास्त तिखट नको. जास्त तिखट नाही. राईट. आणि कढीपत्ता आपला जो मगाशी घेतलेला कढीपत्ता, करी लिव्ह्स आपल्याला पाहिजेत, ते करी लिव्ह्स मी थोडे टाकतोय त्यामध्ये. मला स्लो फ्लेवर आणायचा त्याच्यामध्ये, एकदम हाय फ्लेम वरती करून त्याचा फ्लेवर मला जास्त वेळ नाही लागणार. 4 ते 5 मिनिटात आपली करी रेडी होईल. आणि फिश शिजायला, म्हणजे हा बॉम्बे शिजायला साधारण मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटं लागतील. राईट. ओके. 15 ते 20 मिनिटात होण्यासारखी 15 ते 20 मिनिटात होण्यासारखी आहे.
आलं घेऊया. आलं जे थोडंसं हलकं आलं टाकूया त्यामध्ये. कढीपत्त्यानंतर थोडंसं विवेकनी आलं घातलं याच्यात. चांगलं परतून घेतलं आणि या वेळेला जरासं वरतून टोमॅटो घालून टोमॅटो घेतला आपण. टाकलाय. टोमॅटोनी एक मस्त आंबटपणा सुद्धा येईल याला. हो हो हो, आंबटपणा पण येईल. आणि कोस्टल करीज मध्ये टोमॅटो वगैरे असतोच थोडा. हो हो, टोमॅटो आपल्या लागतो. कालवण वगैरे घरी करतो त्याच्यात पण टोमॅटो आपण घालतो. मी जास्त इन्ग्रेडियंट वापरले नाहीत. बेसिकली टोमॅटो, गार्लिक, चिली, करी लिव्स, Normal आपले नॉर्मल. ingredients. बाकी मी जिरा वगैरे पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता त्यामध्ये. Okay. पण पण तू मला काहीतरी आता इन्स्टंट वापरतोयस. करायचं, इन्स्टंट Okay, करायचं. ओके, तर हे चांगलं शिजून आलेलं आहे आणि टोमॅटो पण थोडं त्याच्यामध्ये क्रंच आहे, अनियन मध्ये पण क्रंच आहे. क्रंच आहे. हे जे वाटप वाटून घेतलंय मी, तर ते पूर्ण वाटप तू बेस तुझा करून घेतलेला हो आधी. हो हो, ते वाटप. या बेस मध्ये पुन्हा एकदा सांगाल का मला काय आहे याच्यात? या बेसमध्ये मी कोथिंबीर, ओके नंतर फ्रेश कोकोनट, ओके. ग्रीन चिली, कोथिंबीर, ग्रीन चिली, मिरची, आलं, आलं, लसूण. लसूण बस. एवढ्याच गोष्टी मिक्स एवढ्याच करून. गोष्टी मिक्स केल्यात. आपण ती पूर्ण पेस्ट वापरूया. आणि नारळाचा बेस असल्यामुळे मस्त एक नटी टेस्ट येईल, एक कोकोनटची. हो हो, नक्कीच. मस्त. तर कोस्टल फूड मध्ये सुद्धा विवेक कोकोनट असतोच. आपण कोकोनट ऑलवेज घालतो त्याच्यात. नक्कीच नक्कीच. कसं असतं, कोस्टल लाईन मध्ये कोकोनट हा एवढ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळे जिथे जे जास्त पिकतं ते जास्त वापरलं वापरलं जातं. जातं. बरोबर. आता ह्या स्टेजला आपण आलो, ते कोकोनट शिजत आहे. हे सगळं किती वेळ शिजून घ्यायचं विवेक? पूर्ण कोकोनट साधारण एक 5-6 मिनिटं. ओके. आता आपल्या चवीनुसार लाल मिरची, लाल मिरचीचा बुक्का घातला लाल त्याच्यात. मिरचीचा बुक्का, ओके. थोडी हळद. हळद. हळद पण औषधी भरपूर असते. हो हो हो, हळद टाकूया त्यामध्ये थोडी. ओके. आवडीनुसार थोडीशी चिली फ्लेक्स मी टाकतोय. तुला तिखटपणा जास्ती आवडतो मला हो, वाटतं. तिखटपणा आवडतो. ओके. तर हे या ज्यांना तिखट पाहिजे असेल ते असं बनवू शकतात, नाहीतर त्यांच्या आवडीनुसार कमी तिखट पण बनवू शकतात. हे केलं. आता हे बोंबील ते आपण घेऊया, बोंबील. ओके. आणि त्यामध्ये हे करूया अशा प्रकारे. आणि बोंबीलला इंग्लिशमध्ये बॉम्बे डक सुद्धा म्हणतात. हो हो हो, ह्याच्या मागे काय कारण तुम्हाला माहिती आहे? हा, कारण हा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात इझिली अवेलेबल आहे. ओके. आणि स्पेशालिटी आहे आपल्या मुंबईची की मुंबईच्याच आजूबाजूला हा मासा बोंबील जास्ती मिळतो. जास्त मिळतो आणि जास्त नाही, मुंबईतच मिळतो. ओके. ही त्याची स्पेशालिटी आहे. तर हे थोडं पाणी टाकून ते कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया आपण. ओके. आणि आता ही करी ऑलमोस्ट तयार झाली आहे नाही का आपली? ऑलमोस्ट तयार झालेली आहे. त्याला फक्त एक वाफ आली पाहिजे. ओके. आणि काही त्याला आणि बोंबलामध्ये काटा असतो, तो पण तू काढून घेतलायस की कसा करायचा ते? तो जो मुख्य वरचा जो घट्ट काटा असतो जो आपल्याला लागू शकतो, लागत तर नाही, तो चावून पण तुम्ही खाऊ शकता. ओके. तर तो आपण काढून घेतलेला आहे. बाकी काटा तसाच आहे, इंटॅक्ट. तर ही करी तशीच ठेवूया. ती होते. चवीनुसार त्यामध्ये मीठ आपण ऍडजस्ट थोडंसं करूया. घालू शकतो. ओके. थोडं घालूया. मला थोडी कोथिंबीर टाकायला. कोथिंबिरी शिवाय कुची करी नाही. कधी संपत नाही, क्लिअर नाही होत. आणि कोथिंबीर पण मी रफली टाकतोय, म्हणजे मला जास्त जास्ती बारीक नाही कापली विवेकनी कोथिंबीर. ते टाकतो मस्तपैकी. ओके. आणि त्यावरती तर आता झाकण हे ठेवून झाकण ठेवून विवेक असं वाफ Slow. घेत आता किती वेळ ठेवायचं हे आपण? स्लो आचेवरती साधारण 4 ते 5 मिनिटं ठेवायचं. 4 ते 5 मिनिटात ही डिश आता ऑलमोस्ट रेडी होईल. आणि ठेवल्यानंतर जेव्हा ते रेडी होईल, मस्त एक स्वाद मजा नक्कीच आणेल मजा विवेक त्याला. येते. आणि मी बोललो ना, म्हणजे बहुतांशी म्हणजे जे कोकणातले लोक आहेत त्यांना फिश हा त्यांचा वीक पॉइंट आहे. तर माझा देखील आहे. नक्कीच. तू पण कोकणातला आहेस. हो हो हो. तर तुम्हाला काय आवडतं, म्हणजे बेसिकली तुम्ही पण घरी बनवता एखादी गोष्ट, म्हणजे फिश, चिकन वगैरे, तर त्यातलं बेसिक म्हणजे काय असं खूप आवडतं तुम्हाला? मला सगळंच नॉनव्हेज आवडतं आणि मला त्यातल्या त्यात सिंगापोरच्या डिशेस असतात ओके. त्यामध्ये लाक्सा त्याच्यातली माझी खूप पर्सनल फेवरेट डिश आहे. ओके. यश, मगाशी आपण कोकमाचं पाणी त्याला मॅरिनेट करताना टाकलंच होतं, पण कोकमा पण टाकायला आवडतील मला. ओके. म्हणजे कोकमानी? हा, मी बोलतो ना, कोकणची माणसं आम्ही, तर आम्हाला हे कोकम कोकम पाहिजे. वगैरे खूप आवडतंच. ओके. तर मस्त रंग पण येतो, पर्पल कलर त्याचा एक आलाय डिशला आपल्या. थोडस खटास येते त्याच्यामध्ये. आगरी डिशेस ज्या बनतात किंवा पारंपरिक कोळी जेवणामध्ये ते टॅमरिन पल्प वगैरे पण वापरतात. म्हणजे चिंच पण वापरतात चिंच पण आणि कोकम वापरतात. पण वापरतात. नाही, कोकम नाही, त्यांच्याकडे सारिंग एजंट म्हणून टॅमरिन वापरले जाते, ओके. म्हणजे चिंच वापरली ओके. जाते. कोकणात कोकम वापरलं जातं. ओके. जे आपण थाय डिशेस वगैरे बघतो किंवा बाहेरच्या देशातल्या, तर तिथे सारिंग एजंट वगैरे म्हणून किंवा ते खटास आणण्यासाठी विनेगर वापरलं जातं. म्हणजे आपण एकंदरीत काय बोललो की ज्या ठिकाणी जे अवेलेबल आहे ते इन्ग्रेडियंट वापरून टेस्ट आणायची असते. बरोबर आहे. सगळेच तसंच ट्राय करत असतात, कारण सगळे करतात ते पोटासाठी, कारण चांगलं खाणार तरच मजा येणार ना. बरोबर आहे. तर साधारण 1 मिनिट वाफ घेऊया ओके. आणि नंतर त्याचा स्वाद घेऊया.
आता बोंबलाचा आता फ्लेवर तुम्हाला या स्टीम बरोबर मिळतच असेल. तर हे झालं असेल. ओके, आता हे मोठ्या गॅसवर ठेवायचं का थोडा वेळ? नाही, आता ते झालेलं आहे झालेलं आहे. ओके, आणि त्याचा सुवास तुमच्याकडे मी. हा, ब्युटिफुल. ओके, काय फ्लेवर आहे, मस्त. तर याबरोबर तुम्ही मस्तपैकी भात घेऊ शकता आणि आपण ते हादडू शकतो, मस्त. किंवा आपण मस्त चपात्या घ्यायच्या आणि ओके. चपाती बरोबर पण धमाल येईल. ओके ओके. तर आता आपण हे तर हे बाजूला ठेवूया आपण. ओके, आणि ही रेसिपी प्रेक्षक हो तुमच्यासाठी तयार आहे, बोंबलाची करी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आता विवेकने आपल्याला मस्त एक बॉम्बे डक किंवा बोंबलाची कढी बनवून दाखवली. आता ते दुसरी रेसिपी आपल्याला दाखवणार आहेत, बॉम्बे डक किंवा बोंबिल चिली फ्रिटर्स. राईट विवेक? तर मित्रांनो, बॉम्बे डक चिली फ्रिटर्स किंवा बोंबिल चिली फ्रिटर्स आपण बनवतो. अगदी सोपी रेसिपी आहे. म्हणजे एक बॉल्स वगैरे असतात ना, फ्राईड बॉल्स वगैरे हो, हो. आपण खातो बऱ्याचशा बरोबर मल्टी क्युझिन रेस्टॉरंट्स मस्त मध्ये काहीतरी वगैरे. tasty तर असं असतं ते. फ्युजन केलं आपण. टेक्स मेक्स, थोडं मेक्सिकन टच आहे त्यामध्ये, थोडं ओके. स्पॅनिश आहे. वाव. तर चायनीज नूडल्स घेतले त्यामध्ये, लसूण, कढीपत्ता, ऑरेगॅनो, तांदळाचं पीठ, बेसन, जे मक्याचं पीठ. मक्याचं पीठ असतं नॉर्मली इझिली अवेलेबल आहे ते घेतलंय आपण. मक्याचं पीठ, ओके. सिलेरी, कोबी, रवा घेतलाय, रवा, आणि जे आपले इंडियन स्पाइस आहेत, लाल तिखट, हळद, हळद चिली वगैरे. फ्लेक्स आहेत थोडं त्यामध्ये कोकमाचं कोकमाचं पण फ्लेवर येईल. फ्लेवर आला वाव, पाहिजे, ओके. म्हणून ते पण एक हे केलंय, इनोव्हेटिव्ह केलंय. तर तुम्ही बघू शकता, मस्त एकदम फ्युजन रेसिपी आहे. इन्ग्रेडियंट्स पूर्ण जगावरनं सोर्स केले आहेत विवेकनी. चायनीज आहे, मेक्सिकन टच आहे, आणि आपल्या कोकणातला कोकम पण आहे त्याच्यात. तर विवेक, आणि मुंबईचे बॉम्बे. बॉम्बे डक्स आहेत त्याच्यात. तर ओके. सुरुवात करूया. पहिला या नूडल्स Yes. आहेत त्या एकदम रफली, बारीक बारीक कापून घेतोयस तू नूडल्स. म्हणजे नॉट नेसेसरी की असंच पाहिजे. तुम्ही दुसरं पण काही तुम्हाला दुसरं वाटलं, ब्रेड क्रम वगैरे पण टाकून घेऊ ब्रेड शकता. क्रम्स वगैरे हा. काही पण आपण वापरू शकतो याच्यात. पण मला बनवायला अजून base. थोडं फ्युजन म्हणून तुम्ही नूडल्स, चायनीज नूडल्स तू घातले हा, असते Chinese. फ्युजन म्हणून अजून एक. चायनीज नूडल्स घेतलेत. हा बोल चालेल का तुम्हाला? हो. नंतर कोथिंबीर पण मी त्याबरोबरच चॉप करून घेतो. थोडे त्यामध्ये ऑरेगॅनो टाकतो मी. ऑरेगॅनो विवेक कुठूनचं हब आहे हे? ऑरेगॅनो ही एक म्हणजे फ्रेंच हब आहे. ओके. फ्रेशली सापडते आणि फ्रेंच क्युझिन मध्ये खूप वापरली जाते. म्हणजे फ्रेश. फ्रान्सची पण टेस्ट येणार आहे या हा, डिश मध्ये हा. आपल्याला. तर ओके. आता तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ऑर्गॅनो मिळतो. फक्त त्यांचाच असं नाही राहिला, मुंबईत पण आपल्याकडे अवेलेबल Available आहे. फ्रेश आहे, ड्राय आहे. तर ज्या सीझनला फ्रेश अवेलेबल नसेल त्यावेळेला आपण ड्राय वापरू शकतो. ओके. तर त्यामध्ये भोपळी मिरची, कॅप्सिकम थोडासा, जिंजर, अद्रक थोडासा तू बारीक कापून घालतोयस परत एकदा. आणि विवेक, ही तू रेसिपी आधी बनवून ट्राय केली आहेस का? शक्यतो बहुतांशी अशा 1-2 रेसिपी मी ट्राय केलेल्या. ओके. तर पण ही टोटली नवीन आहे. म्हणजे आपल्याला फक्त टोटली एक नवीन क्रिएशन शेफ दाखवण्यात आज. फक्त रुचिराच्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या सगळ्या मित्रांसाठी. ओके. चॉप गार्लिक टाकली त्यामध्ये. ओके. आणि हे मिक्सर आता आपल्याला या बाउल मध्ये घ्यायला हरकत नाही, तर त्यामध्ये घेतो मी. ऑरेगॅनो थोडं जास्त टाकतो अजून चवीनुसार, म्हणजे तुम्हाला लसूण पाहिजे आवडते तसं आपण घालू जास्त. शकतो हा. त्याच्यात. सिलेरी, चॉप सिलेरी तुम्ही टाकू शकता. सॅलरी आणि लसणाचं परत हो. एकदा कॉम्बिनेशन चांगलं Combination असतेच. चांगलं येतं. कोबी तुम्हाला वाटलं फाईन चॉप पण करू शकता थोडा अजून. कारण अजून का- बारीक आपल्याला कोबी. चायनीज मंचुरियन वगैरे मध्ये कोबी भरपूर असतोच. हो, भरपूर आणि त्यांनी एक असतो. मस्त क्रिस्पीनेस येतो नाही का? क्रिस्पीनेस येतो. आणि कसं असतं, प्रत्येक रेसिपी टोटल अशी असली पाहिजे, म्हणजे या बोंबलांमधलं जे प्रोटीन आहे, जे नंतर या व्हेजिटेबल मधलं फायबर आहे, या नूडल्समध्ये जे कार्ब्स आहेत, ते ऑल टुगेदर एक बेसिक एक चांगलं कॉम्बिनेशन होतं की जे बनवतं. तुमच्या शरीराला खूप उपयुक्त आहे. बरोबर आहे. तर बनवताना हीच काळजी घ्यायची की टेस्ट तर आहेच, टेस्ट तर यामध्ये आहेच, पण त्यामध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू पण पाहिजे. तर ते सगळे न्यूट्रिएंट यामध्ये आलेले आहेत. चिली तरी फ्लेक्स, ही डिश हेल्थ आणि टेस्ट हम्म. याची चांगला बॅलन्स केला विवेकनी या डिश चिली मध्ये. फ्लेक्स टाकून घेऊया. ओके. चिली फ्लेक्स जास्तच लागतील. ओके. तिखटपणा जास्ती तुला आवडतो आम्हाला हा. माहिती आहे. हळद, हळद, लाल मसाला लाल मिरचीचा बुक्का. हे टाकून घेतलं ओके. आपण. आता जे बोंबे डक आपण घेतलेले हो. ते घेऊया. बोंबील आधी मॅरिनेट करून ठेवले आहेत आपण. मॅरिनेट हळद, करून मसाला, ठेवलेले मीठ. आहेत चांगले. त्यातले बोंबील कसे कापायचे विवेक हे बोंबील? हे बोंबील सरळ या रेषेमध्ये कसे कापून घ्यायचे. ओके. म्हणजे डीबोन करताय तुम्ही, पूर्ण हा. बोन्स काढून घेताय याच्यातले. डिबोनिंग करतोय. ओके. आणि मग तुम्ही फ्लॅटन करू शकता त्याला. ओके.
जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही हे फाईनली चॉप करू शकता, ग्राइंड करू शकता, कारण याचे काटे काही हानिकारक नाहीयेत, तुम्ही इझिली खाऊ काही लोक शकता. भरपूर चावून खातात हा. सुद्धा. तर थोडं हे करायचं आहे या प्रकारे फ्लॅटन. ओके. फायनली आपल्याला फाईन चॉपच प्रोडक्ट पाहिजे. अच्छा. मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल, जर तुम्हाला मिक्सरला एक लावायचं अशी असेल. छान रफ पेस्ट त्याची बनवून हो. तरी चालेल. नाही, जरा शार्प लागेल मला. तर बहुतांशी कॉन्टिनेंटल क्युझिनमध्ये किंवा इटालियन क्युझिनमध्ये पाते हा प्रकार खूप वापरला जातो. म्हणजे चिकन लिव्हर पाते म्हटलं जातं. तर हे पाते म्हणजे काही वेगळं नसतं, पाते म्हणजे पेस्टच असते. तर त्या पातेचाच हा प्रकार आहे, फक्त तो आपण वापरतोय हे फ्रिटर बनवण्यासाठी. तर हे झालेलं आहे. आपण यामध्ये कोलंबी पण तुम्ही टाकू शकता. ओके, जशी कोलंबी पण टाकू कोलंबी शकतो, पण टाकू वेगवेगळे शकतो. अजून बाजार वापरू हा, शकतो त्याच्यात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला जसे आवडीनुसार आहेत. ओके. पण बॉम्बे डकची जी चव येते ना, ती आपला दुसऱ्या तो, कुठे नाही. आपला ओके. तो. तर या प्रकारे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. ओके. जास्त वेळ नाही लागणार त्याला. ह्याच्यात पीठ वगैरे कुठचं घालायचं असते का? हो, लागणार ना. ते आधी मळून घेऊया. ओके. तर आपलं हे मिक्सचर रेडी होतच आहे. यश, त्यामध्ये मी गॅस थोडा ऑन करून घेतो. तुम्ही थोडंसं ते मक्याचं फ्लार टाका त्यामध्ये. थोडंसं मी मक्याचं फ्लावर घालतो. किती चमचे विवेक? 2 ते 3 चमचे टाका. प्युअर मक्याचं पीठ आहे आपल्याकडे. ह्याच्यात मैदा वगैरे घातला तरी चालेल का? मैदा वगैरे पण चालेल. थोडं राईस फ्लार आहे ते टाकून घ्या. छान कन्सिस्टन्सी याची झाली आहे, एक मस्त थिकनेस आलाय त्याला. आणि थोडासा हलकासा रवा टाकायचा यामध्ये, तांदळाचा. रव्याने जरा क्रिस्पनेस सुद्धा येतो नाही का? हो, रवा टाका त्यामध्ये. बस. आणि फ्लेम जी आहे ना, फ्लेम ती मीडियम वरती ठेवायची आहे. गॅस मीडियम वर ठेवून ते हा, हीट करून घ्यायचं तेल. हा, गॅस मीडियम वरती ठेवायचा आहे, कारण तो चांगला भाजून आला पाहिजे. ह्याचे फ्रिटर्स बनवताना आपण त्याची कशाने कोट करू शकतो का, की नुसते असे कोट पण करायचे? करू शकता एक वॉच, पण जे क्रिस्पीनेस पाहिजे ना, तो नाही येणार मग. तो नाही येणार कोट हा, केलं तर. बरोबर. कोट केलं तर. ओके. आणि हे काय विवेक? हे चण्याचं पीठ आहे हलकसं, तर ते पण टाकून घेऊया. वेगवेगळी पिठं पण आहे त्याच्यात. वेगवेगळी proteins पिठं पण चांगले आहे. quantity आणि होईल. मीठ घेऊया. मीठ पण बऱ्या प्रमाणात पाहिजे त्याच्यामध्ये. भरपूर प्रमाणात मीठ पाहिजे याच्यात. म्हणजे चवीनुसार. चवीनुसार. भरपूर म्हणजे आपण जास्त ऍड करून काही हे नाहीये. ते घेतल्यानंतर ह्या ज्या हर्ब्स आपल्याकडे आहेतच उरलेल्या, त्या सगळ्या आपण ऍड करूया. चिली फ्लेक्स टाका थोड्या. चिली फ्लेक्सने अजून तिखटपणा येईल ह्याला. मळून घ्यायचंय. तर यश, या सगळ्या चवी तर मिक्स झालेल्याच आहेत. आणि त्याबरोबर एक फिनिशिंग टचला म्हणजे आंबट, ते आंबट गोड taste याला थोडंसं थोडंसं. आंबटचं हे आलं पाहिजे. आणि इंडियन कोस्टल टच येण्यासाठी म्हणून त्यामध्ये आपण कोकम. कोकमाचं पाणी टाकलेलं आहे. आणि हे आता मिक्स होईलच. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा. बरं. आपलं तेल गरम होत आहे तिथे. हे फ्राय करण्यासाठी आपण ठेवलेलंच आहे. आता हे डीप फ्राय करणार. शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो का? शॅलो फ्राय पण करू शकतो. आणि आपल्या प्रेक्षकांना जर कमी लो फॅट पाहिजे असेल तर शॅलो फ्राय करून घेतलं तरी चालेल हे. तर तेलाचा हात लावून घेतलेला मी मगाशी. त्याचं रिझन हेच होतं की त्याचे फ्रिटर्स चांगले मला बनवायचे. अशा प्रकारे. फ्रिटर्स हे नाव कुठून आलं विवेक? फ्रिटर्स म्हणजे कॉर्न्स वगैरे त्याचे असे फ्रिट जे होतात, आपण जेव्हा टाकतो हो. तेव्हा असं मस्त असं त्याचा एक साऊंड येतो तो हो, हो. फुटण्याचा वगैरे. आणि ते एकदम वेगवेगळ्या आकाराचे Crispiness आहे कसा? क्रिस्पीनेस वगैरे. हा, ते तसे पदार्थ आहेत. तर त्यासाठीच म्हणून मी याचं नाव, परफेक्ट. तू एक बॉल बनवून घेतला त्याचा. त्यासाठीच म्हणून मी ओके. त्याचं नाव फ्रिटर असं दिलं. ओके. आणि तेल आपलं साधारण गरम झालेलं आहे. आता फुल गॅस करून घ्यायचा, राईट? हो. काही लोकांना अंडी आवडत असतील तर अंडी पण टाकू शकतो आपण त्यामध्ये. बाइंडिंग एजंट म्हणून Binding पण agent वापरू म्हणून. शकतो आपण त्याच्यात. पण यामध्ये आता आपण वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरले. बटाटा बरेच जण वापरतात, पण बटाटा मग वापरल्यावरती ती जी फिशची नॅचरल टेस्ट आहे ना, ती थोडा कमी बटाटा होते. ओव्हरपॉवर करेल. बरोबर. बटाट्याला पण स्ट्रॉंग अशी टेस्ट आहे. तुम्ही वडापाव बनवा, म्हणजे वडा आपण बनवतो, वडा किंवा पॅटीस बनवतो, हो. वेगवेगळ्या भाज्या टाकतो, पण एक चव शेवटी आपल्याला ती राहूनच जाते जिभेवरती. मुख्य म्हणजे ती बटाट्याची असते. असं मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं. हो. किती वेळ लागतोय पूर्ण शिजायला विवेक? शिजायला साधारण 8 ते 10 मिनिटं. आणि गोळे पण तुम्ही जे बनवणार, फ्रिटर्स बनवणार, ते लहान बनवा जर वेळ वाचवायचा तर. विवेक, आमच्या प्रेक्षकांना सांगू शकशील का तू ह्या डिशचं बजेट रफली काय असेल? या डिशचं बजेट म्हणजे आता मार्केटमध्ये बघा, साधारण आता हे स्टार्टर म्हणून जर तुम्ही खाल्लात, एखादी पार्टी वगैरे असेल तर बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर स्टार्टरची एखादी डिश साधारण 150-180 रुपीजला तर असतेच. ओके. तर साधारण अशा साहित्यामध्ये जवळजवळ 120 रुपीज मला आता साहित्याचा खर्च आलेला आहे.
आणि त्यामध्ये जवळजवळ 3 स्टार्टरच्या प्लेट आरामात बनतात. ओके, म्हणजे म्हणजे affordable पण आहे. इकॉनॉमिकली हो, घरी हो. बनवू शकते ही डिश. हो 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 आणि नक्कीच टेस्टी रेसिपी तू दाखवतोयस आम्हाला. हो. तर यश, मस्त सुगंध येतो ह्याचा. म्हणजे योगाचा प्रकार सांगितला. हो, सेम एकदम मोकळा आणि एकदम आतून सॉस घ्या तुम्ही. ऍब्सोल्युटली मस्त Absolutely. त्याचा फ्लेवर आणि आलाय त्याचा आणि flavor कलर आलेला सुद्धा एक मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलाय. पण मस्त आलाय. हे काढून घेऊया आपण. रव्यामुळे एक क्रिस्पीनेस सुद्धा आलाय ह्याला मस्त. आमचे मस्त बोंबील चिली फ्रिटर्स रेडी आहेत आणि विवेक आता ह्याचे प्लेटिंग करून घेतील. हो. विवेक, हे आता थोडं तिथे आपण त्या पेपरवरती काढलंय, ओके कारण टिश्यूवरती, जेणेकरून फॅट त्याचं निघून जाईल. आणि नंतर मग आपण ते सर्व करूया मस्तपैकी. ओके, तर ते या प्रकारे मस्त. आपण हे केलेले आहेत. आणि एक मिरची घेतो मी मस्तपैकी. मस्त एक तिखट हिरवी मिरची विवेकने घेतली आहे. आणि ओके, त्या मिरचीचं असं, एक फुल प्रकारचं बनवतोयस तू. तर ही मिरची त्यामध्ये अशी ठेवतोय मी. तर हे रेडी झालेलं आहे. हे त्याचं थोडीशी हलकी स्टाईल देतोय विवेक त्याला, एक मस्त कलर्स, हळद आणि लाल मिरचीची पावडर. त्यामध्ये टाकून घेतलेली आपण. ओके, विवेकचे मस्त हे बॉम्बे डक चिली फ्रिटर्स आता रेडी आहेत. तर यश आणि मित्रांनो, आजचा प्रश्न अगदी साधा सरळ सोपा आहे की फिश प्रिपरेशन आपण बनवलं, पहिला पण एक बनवला आणि आता दुसरे जे बनवलं त्यामध्ये सारिंग एजंट मॅरिनेट करताना आपण कोणता वापरला, म्हणजे ते मॅरिनेट करण्यासाठी आपण जो एक स्पेशल पदार्थ वापरला तर तो कोणता होता, तर ते आम्हाला तुम्ही लिहून कळवू शकता. आज विवेकने दाखवलेल्या दोन्ही डिश फिशच्या कोस्टल डिशेस आहेत. दोन्ही डिशेसमध्ये त्यांनी बोंबिल हा फिश वापरलाय, म्हणजे बॉम्बे डक. ह्या दोन्ही डिशेस तुम्ही अशाच्या अशा बनवून बघा. विवेकच्या दोन्ही इनोव्हेटिव्ह रेसिपीज आहेत, स्वतःच्या रेसिपीज आहेत. एक कढी होती त्याच्यात आणि एक बोंबिलचे फिश फ्रिटर्स होते त्याच्यात. मस्त या दोन रेसिपीज दाखवल्यात. अशाच तुम्ही करून पहा आणि नक्की ह्याचा आनंद घ्या.